कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मग तया कुळा अशेखा आणि कुल घातका एर येरा नरका जाणे आधी। पहिल्या अध्यायामध्ये युद्ध न करणे हा आपला निश्चय सांगून अर्जुन पापाचं वर्णन करत आहे। युद्ध केल्यानंतर जे पाप लागणार आहे त्या पापाचं काय महात्म्य आहे, त्याने काय परिणाम होणार आहे ते अर्जुन सांगत आहे। ते सांगत असताना अर्जुनाने प्रथम सांगितलं की आम्हाला जर पाप लागलं तर तू जो आमच्या हातामध्ये आलेला आहे तो आमच्यापासून दूर निघून जाशील। त्यानंतर पुढे अर्जुन सांगतो की आम्ही जर या कुलातील लोकांचा नाश केला तर आमच्या कुळामध्ये चालत आलेले जे सनातन धर्म आहे, जे धर्माचं आचरण आहे ते धर्माचं आचरण संपून जाईल। धर्म जर नष्ट झाला तर सगळ्या कुळामध्ये अधर्म पसरेल। असं कुळामध्ये जर आमचा अधर्म झाला तर कुलस्त्रिया हा प्रदूषंती, आमच्या कुळातील स्त्रिया दूषित होतील। आणि कुळातील स्त्रिया जर दूषित झाल्या तर वर्णसंकर हा जायंते, वर्णसंकर निर्माण होईल। असं अर्जुन त्या पापाचं महात्म्य सांगत आहे। आमच्या कुळामध्ये वर्णसंकर होईल। वर्णसंकर, वर्णसंकर म्हणजे काय आहे तर आपल्या शास्त्राने वेदाने मनुष्याचे 4 प्रकार केले आहेत। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे मनुष्याचे 4 प्रकार केले आणि त्या मनुष्यांना आपापले कर्म वाटून दिले। तुम्ही हे कर्म करा, तुम्ही ते कर्म करा असं भगवंतांनी सांगून दिलं, आपल्या वेदांनी सांगून दिलेलं आहे। सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्ट कामधूक। भगवंतांनी ब्रह्मदेवाने
सगळ्या वर्णाला आपापले कर्म वाटून दिले. त्यांनी त्या वर्णानुसार आपापल्या कर्मानुसार आचरण करावे असं सांगितलं. आणि ते जर केलं तर आपलं ते आचरणच आपल्याला काय देईल, या लोकातही सुख देईल आणि परलोकात सुद्धा मोक्ष मिळून देईल. म्हणून आपापले कर्म दिले. मग त्या कर्माचे काही नियम सांगितले, त्या नियमानुसार तुम्ही वागा असं सांगितलं. आणि तसं जर न वागलं तर काय होतं, आपल्या धर्मशास्त्राने विवाह पद्धती सांगितली. पुढची पिढीसाठी आपले कुलधर्म चालवण्यासाठी विवाहाची पद्धत वेदाने घालून दिली. नाथ महाराजांनी भागवताच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. जी विवाहाची पद्धत घालून दिली तर त्यामध्ये काही नियम सांगितले. इतर धर्मासारखं आपलं नाही. दुसऱ्या धर्मात जर पाहिलं तर बहीण भावातच लग्न करतात. आपल्या धर्मात तसं नाही, विशिष्ट पद्धती आहे. बहीण भावामध्ये विवाह केलेला चालत नाही. परत अजूनही बरेच नियम आहे. ते लग्न कोणाशी करावं कोणाशी नाही, त्याची कुंडली पाहावी लागते. कुंडली पाहिल्यानंतर किती गुण जुळतात हे सगळं बारीक शास्त्र पाहिलं जातं. त्याचे रास नाव जुळतात का, त्याची चंद्र राशी, त्याची सूर्य राशी, असं सगळं पाहिलं जातं. आत्याच्या मुलाला मुलगी देण्यासाठी चालते, पण आत्याची मुलगी करू नये असं शास्त्र आहे. काही ठिकाणी आत्याची सुद्धा मुलगी करतात, मामाची मुलगी करण्याची प्रथा आहे. म्हणजे विवाहाचे काही नियम सांगून दिले आहे, रीती सांगून दिलेले आहे. त्यामध्ये असा एक नियम आहे की स्वजाती विवाह, तो पुरुष ज्या जातीतला आहे, ती स्त्री ज्या जातीतली आहे, ते लग्न करण्यासाठी आपल्याच जातीचा कोण पाहावा, पुरुष पाहावा किंवा स्त्री पाहावी. जर एखाद्या मुलाचं लग्न लावून द्यायचं तर मग दुसऱ्या जातीशी लावू नये, ते आपापल्या जातीसोबतच काय केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे, असा वेदाचा नियम आहे. आणि तो नियम जर एखाद्याने भंग केला, आपली जाती सोडून जर दुसऱ्या जातीमध्ये जर एखाद्याने विवाह केला, तर मग त्या विवाहापासून जे मुलं उत्पन्न होतात ते मुलगा कोण आहे, वर्णसंकर. त्याला वर्णसंकर म्हणतात. ब्राह्मणाचा पुरुष असेल, क्षत्रियाची स्त्री असेल किंवा क्षत्रियाची स्त्री असेल, वैश्याचा पुरुष असेल, असं दुसऱ्या वर्णामध्ये दुसऱ्या जातीमध्ये विवाह करणं याला काय म्हणतात, वर्णसंकर म्हणतात. वर्णसंकर. आणि हे वर्णसंकर अर्जुन म्हणतो फार मोठं पाप आहे देवा, फार मोठं पाप आहे. हे वर्णसंकर कशामुळे निर्माण होतात, तर त्याचे काही कारणं सांगितलेले आहेत. मनुस्मृतीमध्ये मनु महाराजांनी या वर्णसंकराचे 3 कारणं सांगितले. मुख्य कशामुळे वर्णसंकर होतो, 3 कारणं सांगितली. व्यभिचारेण वर्णानाम, वेद्यावेदनेन च, स्वकर्मणाम च त्यागेन जायन्ते वर्णसंकराः. असे 3 कारणं मनु महाराजांनी सांगितले. वर्णसंकर होण्याचे मुख्य 3 कारणं आहे. हे 3 कारणं जर आपल्या कुळामध्ये असतील तर आपल्या कुळामध्ये वर्णसंकर होत असतो. वर्णसंकर, दुसऱ्या जातीसोबत लग्न होत असतं. व्यभिचारेण वर्णानाम, आपल्या वर्णामध्ये स्त्रियांनी जर व्यभिचार केला तर वर्णसंकर निर्माण होतो, पहिलं कारण. अवेद्यावेदनेन च, आपलं जे गोत्र आहे त्या गोत्रामध्ये जर विवाह केला, आपल्या एका गोत्रामध्ये जर विवाह केला तरी सुद्धा काय होत असतं, वर्णसंकर होत असतो. त्यानंतर स्वकर्मानामच्या त्यागेनं, आपल्या स्वकर्माचा जर त्याग केला तर त्या स्वकर्माच्या त्यागाने सुद्धा वर्णसंकर होत असतो. असे 3 कारणं मनु महाराजांनी मनुस्मृतीमध्ये सांगितलेले आहे, वर्णसंकर होण्याचे 3 कारणं. त्यापैकी एक कारण अर्जुनाने या ठिकाणी उद्धृत केलं आहे की प्रदूषंती कुलस्त्रियाः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकराः. हे वार्ष्णेय, वार्ष्णेय म्हणजे वृष्णी वंशामध्ये जन्माला आलेल्या भगवंता, आमच्या कुळातील स्त्रिया त्यांनी जर व्यभिचार केला तर काय होईल, वर्णसंकर निर्माण होईल, असं अर्जुन सांगतो. हा वर्णसंकर फार मोठं पाप आहे देवा. आणि या वर्णसंकर जर आम्ही केला तर वर्णसंकर केल्याने नेमकं काय होतं, त्याचे परिणाम काय होतात, ते अर्जुन आता देवाला सांगत आहे. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतंती पितरो हेषां लुप्तपिंडोदकक्रियाः. अर्जुन म्हणतो, हे देवा, संकरः, तो वर्णसंकर काय करतो, कुलस्य च कुलघ्नानां, कुळाचा जो घात करतो त्याच्यासाठी
आणि कुळातले जे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांसाठी नरकाय एव, तो वर्णसंकर नरकासाठीच आहे. ज्याच्या कुळामध्ये वर्णसंकर झाला त्याचं कुळ हे नरकात जात असतं, नरकात. हरिभक्ताचं कुळ वाचतं. एखादा जर हरिभक्त असेल, त्या हरिभक्ताच्या कुळामध्ये जरी वर्णसंकर झाला तरी सुद्धा त्याच्या भक्तीच्या प्रभावाने हरिभक्ताचं कुळ नरकामध्ये जात नाही. आपण जर पुराणात पाहिलं तर अनेक उदाहरणं सापडतील का वर्णसंकर त्याच्यामध्ये सापडलेला दिसतो. पण तो जर हरिभक्त झाला तर तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तो जर भक्त असेल तर कोटी कुळे पुनीत, त्याचे कोट्यवधी कुळे काय होतात, पुनीत होतात. त्याच्यामध्ये हरिभक्त व्हावं लागतो. जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भवनधी ताफा. तुकाराम महाराज सांगतात ज्याच्या कुळामध्ये एक सुद्धा वैष्णव नाही तर त्याचा बुडे भवनधी ताफा. त्याचा कुळाचा ताफा, अख्खं कुळ त्याचं, आईकडचं पण बापाकडचं पण भवनदी बुडे. भवनदीमध्ये ते काय होतं, बुडून जातं. ज्याच्या कुळामध्ये वैष्णव नाही, ज्याच्या कुळामध्ये वैष्णव निर्माण झालेला आहे त्याचं कुळ फार भाग्यवंत आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. तुकाराम महाराज सांगतात ज्या ठिकाणी हरीचे दास ज्या कुळामध्ये जन्म घेतात ते कुळ पवित्र, तो देश पावन. त्या हरिभक्तामुळे ते सगळं कुळ पवित्र होत असतं. तो ज्या देशात राहतो तो देशसुद्धा काय होत असतो, पावन होतो, पावन पवित्र होऊन जातो. म्हणून हरिभक्ताचं कुळ धन्य आहे, धन्य आहे. ज्या कुळामध्ये हरीचे भक्त जन्माला येतात ते कुळ धन्य आहे. त्या कुळामध्ये काही नसलं तरी हरकत नाही, ते कुळामध्ये दरिद्री असली तरी काय हरकत नाही. ते कुळ भिकारी असेल, त्या लोकांना खाण्यासाठी काही मिळत नसेल, काही अडचण नाही. तुकाराम महाराजाचं पहा ना तुम्ही. तुकाराम महाराजाला दुष्काळाच्या काळामध्ये खायला सुद्धा काही नव्हतं. घरचं जेवढं होतं सगळं वाटून दिलं, घरी काही ठेवलं नाही. बांधावर असलेले जे उमरं, ते उमरं खाऊन जगले कितीक दिवस, नाही मिळालं खायला. इतका दुष्काळ होता का स्त्री एक अन्न करता मेली. तुकाराम महाराजांची पहिली पत्नी अन्न करून तिने प्राणाचा त्याग केला. एवढं मोठं फार भयंकर होती स्थिती. तेवढी स्थिती आता कोणाच्या कुटुंबामध्ये नक्कीच नसणार. पण असं जरी असलं पण हरीचे भक्त त्या कुळात आहे ना, ते कुळ धन्य आहे. अन्न नाही म्हणून त्या कुळातील लोक मरून जातील पण नरकात अजिबात जाणार नाही, त्यांना वैकुंठातच जावे लागेल. म्हणून त्या भक्तलीलामृतात महिपती बाबांनी सुंदर वर्णन केलं आहे. ते अगोदरच्या सगळ्या पिढ्या, विश्वंभर बाबापासून, विश्वंभर बाबाची आई आणि विश्वंभर बाबा, त्यांचे पुढचे सगळे हरी मुकुंदा, ते पुढं आलेले सगळे शंकर, पदाजी, कान्हया, बोलोबा, हे सगळे वैकुंठामध्ये गेलेले आहे असं वर्णन केलेलं आहे. हरीचे जे कुळे ते पावन असतं, पवित्र असतं. त्या कुळामध्ये वर्णसंकर जरी झाला तरीसुद्धा अडचण नाही, कारण ते हरिभक्त आहे. पण जे हरिभक्त नाही, थोडंफार पुण्यकर्म करतात पण त्यांच्या कुळामध्ये जर वर्णसंकर झाला तर ते निश्चित कुळ कुठं जातं, नरकामध्ये जातं, नरकामध्ये. आणि हे भगवान सांगतात स्वतः, शंकरो नरकायेव कुलज्ञानाम कुलस्य. जे कुळाचा घात करतात त्याचा आणि कुळातील सगळ्या लोकांचा वर्णसंकर काय करतो, नरकामध्ये प्रवेश करतो. पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया येशाम पितरः. मग या लोकाचे जे पित्र आहे, अगोदर जे मेलेले लोक आहे, यांचे आजे पंजे सगळे लुप्त पिंडोदक क्रिया. आता कुळातले लोकच जर मरून गेले तर कुळातले धर्म लोपून जातात आणि मग लुप्त पिंडोदक क्रिया, त्या ठिकाणच्या पिंड उदक क्रिया काय होऊन जातात, लुप्त होऊन जातात. कोणी श्राद्ध करत नाही. मग असं जर घडलं तर पतंती पितरो हेशाम, यांचे सगळे पितर लोक, सगळे पितृगण कुठं जातात, नरकामध्ये जातात, नरकामध्ये. असे फार मोठं भयंकर पापकर्म करणार आहे कोण आहे, वर्णसंकर आहे, वर्णसंकर. म्हणून आपल्या कुळामध्ये वर्णसंकर होऊ नये हे प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. कुळातील जे मुलं आहे त्यांचा विवाह करताना आपल्याच जातीतील लोकांसोबत विवाह झाला पाहिजे, असं शास्त्राचं दंडक आहे. शास्त्राचंच नाही, तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे, स्त्रिया पूजनी देती भलते स्त्रियेशी भलते जाती. कलियुगाचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणले, कोणत्या गात्या ते मला नाही माहीत, आमचे वक्ते बाबा प्रमाण सांगत होते, भलते स्त्रियेशी भलते जाती देती. या कलियुगाचं महात्म्य काय आहे, या कलियुगातील लोक कोणत्याही जातीमध्ये आपल्या मुलीचा विवाह करून देतील, असं तुकाराम महाराजांनी वर्णन करून ठेवलेलं आहे.
द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधण्या. द्रव्य जर तुम्हाला एखाद्याला द्यायचं असेल, कन्या जर एखाद्याला द्यायची असेल तर कुळकर्म शोधण्या. द्रव्य द्यायचं असेल तर त्याचं कर्म पहा. तुम्हाला पैशाचं दान द्यायचं तर तो कर्म काय करतो ते पाहिलं पाहिजे. आणि कन्येचं दान जर करायचं असेल तर त्याचं कुळ पाहिलं पाहिजे, तो कोणत्या कुळाचा आहे. द्रव्य आणि कन्या येथे कुळकर्म शोधण्या तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून वर्णसंकर घडू नये, फार मोठं पातक आहे. आणि मग अर्जुन ते सांगतो, असं जर वर्णसंकर आमच्या कुळामध्ये घडून आला तर काय होतं. मग कुळातया आशेखा आणि कुलघातका येर येरा नरका जाणे आधी. मग तया आशेखा कुळा, मग त्याचं सगळं जेवढं कुळ आहे त्या सगळ्याच कुळाला आणि कुलघातका आणि कुलाचा नाश करणाऱ्या मनुष्याला काय करावं लागतं. येर येरा नरका जाणे आधी, सगळ्यालाच नरकामध्ये जावं लागतं. तो कोणीही असो, वर्णसंकारच पाप होत असेल तर नरक सांगितलेला आहे. देखे वंशवृद्धी समस्त यापरी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. देखे, अर्जुन म्हणतो देवा पहा, समस्त वंशवृद्धी, जेवढा काही वंशाचा वेल वाढलेला आहे, यापरी पतित होय, ते सगळे याप्रमाणे काय होतात, पतित होऊन जातात. आणि मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष, स्वर्गस्थ पूर्वपुरुष ओवांडिती. आपले पितर जर स्वर्गात जरी गेलेले असतील तरी सुद्धा ओवांडिती, त्यांना लाता घालून काढून देतात स्वर्गातील लोक. तुम्ही निघा आता, तुमच्या कुळातल्या लोकांनी फार चांगले दिवे लावले, तुम्हाला आता इथं राहता येणार नाही. स्वर्गात गेलेले आजे पंजे सगळ्याला काढून देतात, नरकात जाण्याचं परत तुमच्या कुळात जाऊन राहतील. म्हणून कुळातील लोक हे पुत्राची अपेक्षा करत असतात. पुत्र त्यालाच म्हणतात त्रायते, नरकात त्रायते, नरकामधून जो काढून घेतो, आपल्या पितराला नरकामधून जो काढतो त्याला काय म्हणतात, पुत्र म्हणतात. पुत्र, नरकात घालणाऱ्याला पुत्र नाही म्हणत. म्हणून पुत्राचं हे कर्तव्य आहे, त्याने आपल्या आई वडिलाला, आपले आजोबा पंजोबा जे काही कुळातील मोठे लोक असतील त्यांना काही पैसे मिळवून दिले नाही तरी काही हरकत नाही, त्यांना राहण्याची चांगली सोय करून दिली नाही तरी काही हरकत नाही, जीवन जगत असताना काही थोडेफार कष्ट झाले तरी हरकत नाही. पण त्याचं मुख्य कर्तव्य आहे, आपले पितर कसेही असो, त्यांनी कितीही पापकर्म केलेला असो, आपण स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि सगळ्या पितराचा उद्धार केला पाहिजे, आपल्या सगळ्या पिढ्याचा उद्धार केला पाहिजे. हे त्याचं काय आहे, कर्तव्य आहे. पितराला नरकात घालणं हे आपलं कर्तव्य नाही. होतं असं कधी कधी, आपण बुडविती तिने 42 कुळे जगत, आपण जाऊनी न्यावे नरकास बळे 42 कुळे जगत. असे सुद्धा काही महाभाग असतात की आपण तर नरकात जातातच, पण स्वर्गात गेलेले जे पित्र आहे त्या पित्राला सुद्धा आपल्या कर्मामुळे कुठे यावं लागतं, परत नरकात जावं लागतं. 42 कुळांना, आईकडील 21, बापाकडील 21, सगळ्याला नरकात जावं लागतं जर पाप कर्म केलं तर. तुकाराम महाराजांनी सुद्धा गाथ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे, कोणतं कर्म केलं असता पूर्वज पापाला जातात, नरकाला प्राप्त होतात. तुका म्हणे गुरुनिंदकाचे तोंड पाहता नरक कुंड पूर्वजाशी. गुरुची निंदा करणाऱ्याचं तोंड जरी पाहिलं, गुरुची निंदा करणाऱ्याचं तोंड जरी पाहिलं तरी आपण नरकात जातो असं नाही, पूर्वजाशी नरक कुंड. आपले जे पूर्वज मेलेले आहेत ते मेलेले पूर्वज नरकात जातात, असं तुकाराम महाराजाचं मत आहे. ऐशे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा, चहाडी चोरी भांडवला वाटा आला भागाशी. असे सुद्धा कुळामध्ये पुत्र होतात की आपल्या पूर्वजाला ते बुडवून टाकतात, नरकात घालतात. कोणतं कर्म केल्याने, चहाडी चोरी भांडवला वाटा आला भागाशी. एखाद्याने जर चहाडी लावाचं कर्म करत असेल, काही काही माणसाला फार आवड असते चहाडी लावाची, त्याचं ऐकायचं, त्याच्याजवळ दुसऱ्याची निंदा करायची, मग दुसऱ्याची निंदा केल्यावर त्यांनी जे सांगितलं ते परत पहिल्याकडे जाऊन सांगायचं, त्याच्यापाशी त्याची निंदा करायची, त्यांनी जे सांगितलं ते परत त्याला जाऊन सांगायचं, दोघांमध्ये भांडणं लावून देतात. चहाडी, असं चहाडीचं कर्म जे करतात त्यांचे पूर्वज स्वर्गात जरी असले तरी तुकाराम महाराजाचे शब्द आहे, त्यांना परत नरकामध्ये जावं लागतं. चोरी, एखादा जर चोरी करत असेल, प्रवचनाला आला आणि चप्पल चोरून नेली, गेले पूर्वज नरकात. कारण शब्द तुकाराम महाराजाचे, चहाडी चोरी भांडवाला
वाटा आला भागाशी, पूर्वजाशी नरका जाणे ते एक ऐका, निंदा करावी चहाडी मनी धरून आवडी. जो निंदा करीत असेल, मनामध्ये आवड धरून चहाडी करीत असेल, तर त्याच्या पूर्वजाला सुद्धा नरकाला जावं लागतं. निंदा करणं फार मोठं पाप आहे. लोभावरी ठेवणी हेत करी असत्य न्याय नित, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. लोभावरी ठेवणी हेत करी असत्य न्याय नित. एखाद्याकडे जर न्यायदानाचं काम असेल, न्यायाधीश एखादा असेल, काही भांडणं जर लागले गावामध्ये, ते मिटवण्याचं जर एखाद्याकडे काम असेल, आणि जर आपण एखाद्यावर लोभावरी ठेवणी येतं, त्यामधून एखाद्याजवळून काही जरी घेतलं, तुमचे भांडणं लागले, मी तुमचं भांडणं सोडून देतो, मी तुमच्याकडून निकाल देतो, मला एवढे एवढे तुम्ही पैसे द्या, असं म्हणून जर चुकीचा निर्णय दिला, असत्य न्याय जर त्याच्यासोबत केला, अन्याय जर केला, तर त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. नरकामध्ये त्याच्या पूर्वजाला किडे होऊन राहावं लागतं. किडे होऊन, तुकाराम महाराजाचे शब्द आहे, नरकी किडे होती जाण. दाशीचा जो संग करी त्याचे पूर्वज नरकद्वारी. जो दाशीचा संग करतो, वेश्येचा संग करतो, त्याचे पूर्वज नरकामध्ये जाऊन पडतात. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, गळेची ना गर्भ नव्हेची का वांझ, माता त्याची लाज लावी पापी. आहा कटा त्याचे करीती पितर. एखाद्याच्या वंशामध्ये दुराचार करणारा पुत्र जर झाला, तर त्याचे पित्र आहाकटा करीती, त्याच्या नावाने ओरडता, कशाला आमच्या कुळामध्ये जन्माला आलं, आम्ही पुण्यकर्म करून स्वर्गापर्यंत आलो आणि आम्हाला नरकात घालण्यासाठी आमच्या कुळामध्ये जन्माला आलं. गळेची ना गर्भ नव्हेची का वांझ, याची आई वांझ का राहिली नाही, कशाला हिने पुत्राला जन्म दिला. गळेची ना गर्भ, हिचा गर्भ का गळून पडला नाही. असे पितर जर स्वर्गामध्ये करीत असतील, तर ते मुलं कसे असतील, त्यांचं कर्म किती वाईट असेल. म्हणून अजूनही बऱ्याच ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, शिंदळीचे चित्त परपुरुषावरी, पती चुरमुरी रात्रंदिवस, आपण बुडविती पती बुडविती, आपण बुडती पती बुडविती, दोन्ही कुळे नेती आधप पाता. एखादी जर शिंदळ बाई असेल, व्यभिचार करणारी बाई जर असेल, तर ती स्वतः तर बुडते, ती आपल्या पतीला सुद्धा बुडविते, नरकात नेते, आणि त्यासोबतच आपले दोन्ही कुळाला ती नरकात नेते. आईकडच्या कुळाला सुद्धा आणि बापाकडच्या कुळाला सुद्धा. वेश्या असणारी बाई, शिंदळ असणारी बाई, आपण बुडती पती बुडविती, दोन्ही कुळे नेते अधप पाता, नरकामध्ये नेते, नरकामध्ये. त्यात सर्वात मुख्य तुकाराम महाराज सांगतात, त्याचा होय भूमिभार, नेने जातीचा आचार, झाला दावेदार भोगवी अघोर पित्राशी. त्याचा भूमीला भार होतो. कोणाचा? नेने जातीचा आचार. जातीचा आचार नेणे हे धर्मशास्त्रातलं नाही, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. जातीचा आचार नेणे, आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो त्या जातीचं काय आचरण आहे हे जर त्याला कळत नसेल, तर भोगवी अघोर पितराशी, पितराला तो अघोर नावाच्या नरकामध्ये नेऊन घालतो, अघोर नावाच्या नरकामध्ये नेऊन घालतो. म्हणून जातीचा आचार, आपण ज्या जातीत जन्माला आला आहे त्या जातीचं आपण कर्म केलं पाहिजे. म्हणून तो वर्णसंकर नरकामध्ये नेऊन घालतो. आपल्या पित्राला तिथं स्वर्गातल्या पित्राला सुद्धा नरकामध्ये जावं लागतं असं सांगितलेलं आहे. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवन तिळोदके कवन अर्पी. जेथ नित्यादी क्रिया ठाके, ज्या ठिकाणी नित्यकर्म बंद पडतं, नैमित्तिक कर्म बंद पडतं, असं जर होत असेल तर तेथ कवन तिळोदके कवन अर्पी. कोण कोणाला तिळोदक अर्पण करणार आहे, कोण श्रद्धांजली देणार आहे. त्या कुळातील लोकच जर मेले तर कर्म बंद पडतील, कर्म बंद पडतील तर कोणी श्राद्ध करणार नाही. वक्ते बाबा सांगायचे, त्या पंढरपुरात मोठमोठे महात्मे वेदांत सांगतात, आणि वेदांत ऐकून ऐकून इतके मूर्ख लोक झाले, यांना वाटायला लागलं आपण वेदांताचे अधिकारीचे, आपणच ज्ञानी आहे, आणि असं करून मग त्यांनी सगळे कर्म बंद पाडले. त्या पंढरपुरात कोणी श्राद्ध करेना. वक्ते बाबा सांगायचे, आता श्राद्धाच्या क्रिया हळूहळू जवळजवळ बंद पडल्या. श्राद्ध करायला पाहिजे. आपले जे पितर मेलेले आहे, आजा आजी बाप कोणी असेल तर त्यांचं श्राद्ध करायला पाहिजे. कारण श्राद्धाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचत असतं, त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचण्याचं ते माध्यम आहे, म्हणून श्राद्ध केलं पाहिजे.
ते श्राद्ध करताना ते तिथीनुसार करावं लागतं. काही काही लोक ते तारखेलाच करतात. 20 एप्रिलला म्हातारा मेला, पुढच्या वर्षी 20 एप्रिलला जेव घालायचा, जातच नाही त्याच्यापर्यंत. तो ज्या तिथीला मेला त्या तिथीला त्याला जेव घालावं लागेल. इथं तारखेनुसार काम नाही चालत. ही काय सरकारी नोकरी नाही, इथं धर्मशास्त्र आहे. धर्मशास्त्र तिथीनुसार चालत असतं. ज्या तिथीला बाप मेला त्या तिथीला जर त्याला जेव घातलं तरच त्याच्यापर्यंत पोहोचत असतं. म्हणून श्राद्ध केलं पाहिजे. अक्षय तृतीया असेल, अक्षय तृतीयाला श्राद्ध करावं लागतं. त्यानंतर पितृपक्षामध्ये भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात तिथं श्राद्ध करावं लागतं. 15 तिथी असतात. ज्या तिथीला बाप मेला त्या तिथीला काय करावं? श्राद्ध करावं. श्राद्ध केलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला माहीतच नाही बाप मेला, आता श्राद्ध कधी करायचं? कोण्या तिथीला बाप मेला माहीतच नाही आम्हाला, आम्ही तारीख धरून ठेवली होती, तिथे आम्हाला काय माहीत नाही, मग कधी करायचं श्राद्ध? त्याचंसुद्धा आपल्या धर्मशास्त्राने सांगितलं. सर्व पित्री अमावास्या, शेवटला भाद्रपद महिन्यात जी अमावास्या येते ती अमावास्या सर्व पित्री. तुम्ही कोणत्याही दिवशी मेलेला पितर असू द्या, त्याचं जर श्राद्ध त्या दिवशी केलं तर त्याच्यापर्यंत ते अन्न जात असतं. म्हणून श्राद्ध करायला पाहिजे. ते श्राद्ध कसं करावं याची विधीसुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. कसं केलं पाहिजे श्राद्ध? श्राद्ध करताना 42 पिंड पाडावे लागतात. 42 पिंड श्राद्ध करताना पाडायचे सांगितले. कोणते 42 पिंड आहे? आपला बाप, आजा, त्यानंतर पंजा, बाप, आजा, पंजा, त्यानंतर माय, आजी, पंजी, हे पाडावे लागतात पिंड. त्यानंतर आईकडचा बाप, आजा, पंजा, आईकडचे आई, आजी, पंजी यांचे पिंड पाडावे लागतात. त्यानंतर सहोदर पिंड असतो. आपला जो बाप आहे त्या बापाचे जेवढे भाऊ वारले त्या भावाचे पिंड पाडायचे. मग त्यानंतर आत्याचे पिंड असतात. भावाच्या जेवढ्या बहिणी आहे तेवढ्या बहिणीचे पिंड पाडावे. त्यानंतर आईचे जे भाऊ मेलेले आहे त्या भावाचे पिंड पाडावे लागतात. आईचे जे बहिणी मेलेले आहे म्हणजे आपल्या मावश्या, त्यांचेसुद्धा पिंड पाडावे लागतात. श्राद्ध करण्यासाठी पिंड पाडले पाहिजे. ते पिंड पाडत असताना वामे असं शास्त्र सांगितलेलं. वामे म्हणजे डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे पिंड पाडावे लागतात असं धर्मशास्त्र आहे. कोणताच महाराज तुम्हाला सांगणार नाही, त्याला माहीतच नाही राहत नाही यातलं काही. इतकं धर्मशास्त्र बारीक आहे. म्हणून ज्या तीर्थक्षेत्रावर जाईल त्या तीर्थक्षेत्रावर पिंडदान विधी केला पाहिजे. जर तुम्ही बद्रीनारायण केदारनाथाला जर गेले तिथं पिंडदान करायला पाहिजे. तुम्ही जर गयेला गेले तर गयेला जाऊन पिंडदान केलं पाहिजे. नाही गयेला जाणं होत, इथं या पंढरपुरात विष्णुपद म्हणजे साक्षात गया आहे. इथं विष्णुपद म्हणजे साक्षात गया आहे. भगवंताचे दोन्ही पावलं या ठिकाणी आहे. या ठिकाणी जर पिंडदान केलं तर दुसरीकडे पिंडदान करण्याची गरज नाही. म्हणून विष्णुपदावर सगळ्यांनी पिंडदान केलं पाहिजे. आता येणार आहे भाद्रपद महिना. भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षामध्ये ज्यांचे म्हातारे आजे पंजे कोणी मेले असतील तर इथं घाला. तुम्ही चातुर्मासाला आलेलेच आहे, इथं पिंडदान करा, इथं श्राद्ध करा. श्राद्ध करत असताना ब्राह्मणाच्या हातातून करा. मोघम आपल्या मनाने जाऊन करू नका. तिथं ब्राह्मणाने जसं सांगेल तसं श्राद्ध करा. किती वर्ष नाही, आमरण. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला म्हाताऱ्याचं श्राद्ध घालावंच लागतं. त्याला जेवायला दिलं पाहिजे ना. ते आपली वाट पाहतात, माझे मुलं मला जेव घालतील, म्हणून ते केलं पाहिजे. विष्णुपदावर सगळ्यांनी पिंडदान विधी केला पाहिजे. ब्राह्मणाच्या हस्ते केला पाहिजे. ते करत असताना जर तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कुळामधील जर असताल तर तुम्ही पिंडदान करण्यासाठी भाताचा पिंड करावा. तुम्ही जर शूद्र असेल तर पिंडदान करण्यासाठी कणकीचा पिंड करा. तुम्ही शूद्र नसेल आणि तुमचा जर कणकीचा पिंड करत असेल, जात नाही म्हाताऱ्यापर्यंत, त्या ब्राह्मणाला सांगा आम्ही शूद्र नाही, आम्ही द्विज आहोत, आमच्यासाठी भाताचा पिंड करा असं त्याला सांगा. म्हणजे तुमच्या बापापर्यंत ते पोहोच होईल. म्हणून पिंडदान विधी प्रत्येकाने केला पाहिजे. श्राद्ध प्रत्येकाने आपल्या बापाचं घातलं पाहिजे. त्याला ते अन्न पोहोचत असतं. जर केलं नाही तर मग म्हातारा उपाशी. उद्धरण होते ना. एक शीत अन्न कोटी कुळाचे उद्धरण होतं. एक शीत सुद्धा अन्न तुम्हाला द्यायची गरज नाही. पण जर तुम्ही भक्त असताल तर तुमच्या कुळाचा उद्धार होईल. आणि भक्त होणं एवढं सोपं नाही. भगवान वैष्णवत्व जाया अवघी देवावरी माया. तुम्ही जर वैष्णव झाले तर कसे वैष्णव पाहिजे? तुमचे सगळं प्रेम देवावर पाहिजे.
तेव्हा वैष्णव असतो. तसा जर वैष्णव असेल तर मग त्याला क्रिया करण्याची गरज नाही. तो का म्हणे मन उन्मन जो होय तो वरी हे सोय विधी पाळी. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, तुमचं मन उन्मन अवस्थेला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला विधी पाळी क्रियाकर्म करावेच लागतात. हा तुमचं मन जर उन्मन अवस्थेला प्राप्त असेल, तुमचं सर्व प्रेम जर देवावर असेल, मग तुम्हाला क्रिया करण्याची गरज नाही. पण जोपर्यंत तुमची तशी अवस्था होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते करावंच लागतं. म्हणून श्राद्धादी कर्म सगळे केले पाहिजे. हे दुसऱ्याचं नाही, शास्त्रातलं नाही. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचं प्रमाण इथं ओविपाळ सगळ्याकडे ज्ञानेश्वरी असेल. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारोखे तेथ कवन तिळोदके कवना अर्पी. तिळोदक म्हणजे काय? श्राद्ध करणं. हातामध्ये पाणी घेऊन रोज गंगेला जर स्नानाला गेले तर हातामध्ये पाणी घ्यायला पाहिजे. असतील काळे तीळ तर त्यात टाकायला पाहिजे आणि वडिलाच्या नावाने जे मेलेले आहे त्यांच्या नावाने सोडलं पाहिजे. ते त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं. म्हणून श्राद्ध प्रत्येकाने करायचं. तरी पितर काय करीती कैशनी स्वर्गी वस्ती म्हणून तीही येती कुळापाशी. असं जर एखाद्याने केलं नाही तर पितर काय करतील त्यांचे पितर? कैशनी स्वर्गी वस्ती, कसे स्वर्गामध्ये राहतील. म्हणून तीही येती कुळापाशी. म्हणून तिथं असलेले पुरुष सुद्धा कुठं येतात? कुळाजवळ परत मागे येतात. जैसा नखाग्रे व्याळ लागे तो शिखात व्यापी वेगे तेवी आ ब्रह्म कुळ आगवे आपलं विजय. अर्जुन म्हणतो, देवा जैसा नखाग्रे व्याळ लागे, नखाच्या अग्रभागामध्ये पायाचा जो अंगठा आहे त्या पायाच्या अंगठ्याला जर एखाद्या सर्पाने दंश केला, एखादा साप चावला तर तो शिखांत व्यापी वेगे. तर विष फक्त अंगठ्यातच राहतं का? पायाच्या अंगठ्याला जर साप चावला तर विष कुठं जातं? पायाच्या अंगठ्यापासून शेंडीपर्यंत शिखात व्यापी वेगे. तसं कुळामध्ये एकदा जर अधर्माचा प्रवेश झाला, व्यभिचार जर घडला तर आ ब्रह्म कुळ आघवे आपलं विजय. ज्ञानोबरायांचं असं मत आहे की आ ब्रह्म 21 आणि 42 पिढ्या काय नाही, आ ब्रह्मदेवापर्यंत गेलेले सगळे हे सगळे मागे येतात. आपलं विजय, त्यांना दोष प्राप्त होतो. त्या दोषाने सगळे पूर्वज आपले नरकांमध्ये जातात. म्हणून आपल्या कुळामध्ये असं घडू नये म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या कुळामध्ये वर्णसंकर घडू नये म्हणून प्रयत्न करावे आणि आपापल्या वाटेला आलेले सगळं कर्म आपण केलं पाहिजे. श्राद्धादी तिळोदकाच्या क्रिया आपण केल्या पाहिजे. त्याकडून आपले पितर काय होतात? तृप्त होतात. इथपर्यंत आपण आज चिंतन केलेलं आहे. आज 56व्या ओळीपर्यंत आपण आलेलो आहे. 256. उद्या तिथून पुढे चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आता लगेच 5 वाजता श्री गुरु गाथामूर्ती राऊत बाबा यांचं कीर्तन आहे नामदेव महाराज लबडे यांच्या मठामध्ये. तर सगळ्यांनी त्या ठिकाणी कीर्तन श्रवणासाठी अवश्य जा 5 वाजता. कुंडली गवर्ध हरी विठ्ठल.